हॅलो 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 चेक. हॅलो हॅलो. फायनलची मॅच आणि जिथे लक्ष किती ठेवलं जाईल हे देखील पाहणं तितकंसं गरजेचं असेल. फायनलच्या मॅचसाठी आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये रोशन पाटील दाखवत असताना पाहायला मिळतो आणि त्याच्या साथीला मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी येत असताना सोनू पाटील आपण मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतं. आदित्य पाटील गोलंदाजी मार्कवरती दाखल होत असताना आपण पाहत आहोत. दोन्ही संघ परेश म्हात्रे आपला 12th मॅन आलेला नाहीये. अतिरिक्त खेळाडू येणं बंधनकारक असेल. फायनलच्या मॅचकडे आपण बघतो. दोन्ही संघांना देऊयात लक्ष शुभेच्छा. सोनू पाटील आणि त्याच्या साथीला रोशन म्हात्रे मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. आदित्य पाटील गोलंदाजी मार्कवरती दाखल होत असताना पाहायला मिळतोय. अगदी भरधाव वेगाने तो गोलंदाजी करतो. एखादा लेदर प्लेअरलाही लाजवेल ना या रीतीचा त्याचा रिदम आहे, त्याचा फॉलो थ्रू आहे. रिलीज ऑफ पॉइंटला आल्यानंतर तो यॉर्कर टाकणार का हाफ ट्रॅकर याची शहानिशा नेहमीच होत असताना पाहायला मिळाली. कारण काय वेगाने गोलंदाजी तो करत असताना पाहायला मिळालाय. रोशन मात्र ऑन स्ट्राईक सामन्याला होती सुरुवात. पहिला बॉल पडेल. षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक पहिल्या षटकारासाठी अमितजी यांच्या माध्यमातून आहे. पंचांचा इशारा लेट्स प्ले. पहिला बॉल पहिला चेंडू पडेल. आदित्य पाटील गोलंदाजी मार्कवरती. पहिला बॉल खोलामध्ये इथे पाहायला मिळाला. शॉट बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतो. एक सिंगल आली आहे. पहिल्या चेंडूवरती श्री गणेशा झालाय. पहिल्या चेंडूवरती रोशन मात्रेने एक सिंगल घेत असताना आपण पाहत आहोत. एकेरी धाव सिंगलने इथे खातं खोललं, अकाउंट ओपन केलं. एक धाव फलकावरती आदित्य पाटीलला आपण गोलंदाजी मार्कवरती पाहतोय. नेहमीच ओव्हर द विकेटने तो गोलंदाजी करत असताना पाहायला मिळाला. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने आणि एक अँगल बनवण्याचा प्रयत्न वारंवार त्याने केला राईट हँडर बॅटरच्या अगेन्स्ट. उजव्या एसीच्या बाहेर बॅकफुटला येत असताना कट केला. गॅपमध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षण तकदीर पाटील होते त्या ठिकाणी. वेगाने चेंडूवरती आले परंतु इथे चुकी झाली आहे. त्याचा फायदा इथे उचलला. दोन्ही बॅटरने रन्स कंप्लीट केल्यात. त्या एकंदरीत या स्ट्रोकवरती 2 धाबा येत असताना संघाची धावसंख्या 3 धाबा धावफलकावरती आहे. फायनलची मॅच ग्रँड फिनाले मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहोत. अंतिम आणि मेगा फायनलची लढत. साई गणेश चषक 2025 ची पुढचा बॉल गोलंदाज पुन्हा एकदा लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने. हाफ ट्रॅकर होता. बॅटची आतली कडा घेतली आहे. गली रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. संघाचा कर्णधार तेजस म्हात्रे त्या ठिकाणी तैनात पाहायला मिळाला. एक सिंगल आली आहे. एकेरी धाव येत असताना 2 पाटील आणि 2 म्हात्रेंच्या दरम्यानची लढत आपण पाहत आहोत. एका बाजूला रोशन म्हात्रे मैदानाच्या आतमध्ये तेजस म्हात्रेच्या दिशेने चेंडू गेला होता. नॉन स्ट्रायकिंगवरती सोनू पाटील गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज दाखल होत असताना पुन्हा एकदा आदित्य पाटीलला आपण पाहतोय. पुढचा बॉल पुन्हा एकदा सज्ज होतोय. यावेळेला वेगाने टाकलाय चेंडू. आणखीन एक निर्धाव स्वरूपाचा इथे पाहायला मिळेल. प्रचंड वेग इथे कामी आला. या बाबी पथ्यावरती पडतायत. अँगल बनवलाय. ओव्हर द विकेटने गोलंदाजी करतोय. डावखुऱ्या हाताचा गोलंदाज चेंडू बाहेरच्या दिशेने जास्तीचे काढण्याचा प्रयत्न इथे करण्यात आलाय. रोशन म्हात्रे सारख्या बॅटरच्या अगेन्स्ट मोठे स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न पुन्हा होत असताना इथे पाहायला मिळतोय. डॉट बॉल. आदित्यची रणनीतीबद्ध कामकाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो आहोत. कारण त्याने एक गोष्ट जाणीवपूर्वक केली आहे. फलंदाजाचा टान्स पाहिला. रीच मध्ये दिलेले नाही आहेत. बॉल जास्तीचे खाली ठेवलेत. फुलर लेनचे चेंडू इथे हाताळलेत आदित्य पाटीलने. डॉट बॉल पुन्हा एकदा आलाय. स्कोर कार्डवरती धाबा त्या केवळ आणि केवळ 4. यावेळेचा फटका ऑन साइडला पॅरलल फ्लॅट. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. रोशन म्हात्रेच्या बॅटमधून षटकार. आपण इतकंच म्हणू शकतो. इट्स कडक. बॅकफुट वरती आले. जागा बनवली. ऑन साइडला षटकाराला अमितजी यांच्या माध्यमातून 500 रुपयाचा कॅश प्राइज जे इथे रोशन म्हात्रेला प्राप्त होईल. आयवा कॅश देखील 210 रुपयाचा कॅश प्राइज असेल आयवा कॅच साठी. या आजची सकाळ तुमच्यासाठी हसरी झाली आहे. 5 वाजलेत आणि 5 वाजल्याच्या सुमारास आयवा कॅश देखील आलाय. आजचा दिवस खूप काही घेऊन येईल. 210 रुपयाचा कॅश प्राइज. पुढच्या षटकारासाठी देखील अमितजी यांच्या माध्यमातून 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे.
विशुजी कोळी यांचं कौतुक करायला हवं. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज ओमकार नाईक याला आपण पाहत आहोत. ओमकार नाईक गोलंदाजी मार्क वरती दाखल झालाय. गोलंदाज सज्ज होत असताना ओमकार नाईक स्ट्राईक एंड वरती बॅटर सोनू पाटीलला आपण पाहतोय. फायनलची मॅच कबसला केला गॅप मध्ये क्षेत्ररक्षक पोहोचतोय त्या ठिकाणी. केवळ एक सिंगल येत असताना इथे पाहायला मिळाली आहे. रोशनने षटकार ठोकला, त्याच्या बॅटमधून षटकार आलेला पाहायला मिळालाय. अर्थात तो जोर मैदानाच्या आतमध्ये जास्त वेळ त्याने काढला ना तर 2 ते 3 मोठे स्ट्रोक त्याच्या बॅटमधून निश्चित पाहायला मिळतील. संघाची धावसंख्या धावफलकावरती एकंदरीत 11 धावा धावफलकावरती आहेत. 11 ऑन दी बोर्ड. रोशन ऑन स्ट्राईक. रोशन मात्रे पुढचा बॉल वेगाने टाकला, बॅटची थिकेज आउटसाइड एज घेतली, थर्ड मॅनला चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतील, तद्वर मात्र 2 धावा आल्यात. प्रतिस्पर्धी संघाकडे देखील चांगले गोलंदाज आहेत. धावा मोठ्या बनवण्याचा प्रयत्न रोशन मात्रेच्या बॅटमधून निश्चित होईल, कारण त्याच्या बॅटवरती बॉल आल्यात. चेंडू सीमारेषेच्या बाहेर पाहायला मिळालाय. आत्मविश्वास दुगिनीत झालाय त्याचा आणि इथे प्रयत्न चांगले राहतील त्याचे. फायनलच्या मॅचमध्ये आयवा कॅचसाठी जे पारितोषिक होतं 210 रुपयाचं ते सुपूर्द करण्यात आलंय. पुढचा बॉल गोलंदाज सज्ज खोलात उजव्या एसीच्या बाहेर वाईड यॉर्कर जो कारगर साबित राहिला. डॉट बॉल येत असताना रोशनच्या अगेन्स्ट हे चेंडू आवश्यक राहणार आहेत, कारण त्याच्या रीचमध्ये आलेला बॉल त्याने आउट ऑफ रीच केलाय. तो अनेक वेळेला रिक्स घेतो, कारण रिक्स घेतल्यानंतर तोटा होतो, परंतु जो रिक्स घेतो तोच मोठा होतो. या खेळाडूने अनेक वेळेला रिक्स घेतली आहे. आज बॅटिंग पुन्हा एकदा त्या दर्जाची पाहायला मिळते का. स्कोर कार्डवरती आहेत त्या 13. खोलवर टप्प्याचा हा चेंडू फुलर लेनचा बनवला. ड्रायव्हिंग लेंथवरती होता, कबसला केल्यात. केवळ एक सिंगल इथे येत असताना पाहायला मिळते आहे. संघाची धावसंख्या 14 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. अंतिम आणि शिवची रजनी. काही वेळामध्ये आपण या फायनलचा रिझल्ट येईल आणि या पर्वाचा विजेता संघ देखील आपल्या समोर येत असताना पाहायला मिळेल. 14 बनल्यात. पुढचा बॉल ओमकार नाईकचा हा चेंडू पुन्हा एकदा खोलामध्ये वाईड यॉर्कर जो इथे मात्र पाहायला मिळाला होता. कारगर साबित राहिला ओमकारचा हे चेंडू. अनेक वेळेला हाफ ट्रॅकर बॉल हाताळणारा ओमकारने आपल्या गोलंदाजीमध्ये परिपक्वता आणली आहे. किंबहुना एखाद्या ॲप्लिकेशन प्रमाणे त्याने आपल्या गोलंदाजीमध्ये अपडेट्स आणलेत आणि ही विलक्षणीय क्षमता त्याला एक परिपक्व गोलंदाज बनवते. हाफ ट्रॅकर हाताळणाऱ्या गोलंदाजाला फुलर लेनचे वाईड यॉर्कर आज ताकद असताना आपण पाहतो आहोत. पुढचा चेंडू गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. उजव्या एसीच्या बाहेर हा चेंडू दिशाहीन राहिलाय. एक्स्ट्रा रन येत असताना अतिरिक्तच्या मदतीने 15 धावा धावफलकावरती आहेत. जय हनुमान कामोटे संघ बॅटिंग करतोय, तर सिद्धार्थ 11 जीवदानी बामण डोंगरी या टीमच्या अगेन्स्ट. विशेष करून गव्हाण कोळीवाडा आणि गव्हाणकरांचे मी विशेष करून आभारी असेन की या स्पर्धेमध्ये समालोचनासाठी आमंत्रित करण्यात आलं. पुढचा बॉल उजव्या एसीच्या बाहेर पुन्हा एकदा 30 लाईन 30 दिशा, परंतु दशा इथे बदलेल संघाची, कारण अतिरिक्त धाव आली आहे. संघाची धावसंख्या 16 धावा धावफलकावरती पाहायला मिळते. 16 ऑन दी बोर्ड विदाउट लॉस. जय हनुमान कामोटे टीम बॅटिंग करते फायनलच्या मॅचमध्ये. साई गणेश चषक 2025 ची हा चित्तथरारक लढती अगदी शेवटाकडे निघालेल्या पाहायला मिळाल्यात. साई गणेश चषक 2025 कोणता संघ जिंकेल, कोणता संघ या पर्वावरती गवसणी घालेल, त्यासाठीची भिडंत. ऑन साईडला केला, गॅपमध्ये क्षेत्ररक्षक येतो डीप मिड विकेटला. केवळ एक सिंगल इथे प्राप्त करण्यात आली आहे. एकापेक्षा जास्तीचं काही नाही. एकेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या वधारेल. 17 बनल्या. 2 षटकांचा खेळ संपलाय. शुभच्या षटकाचा खेळ शेष आहे. एक छोटासा ब्रेक घेऊया, डीजेकडे एक जाऊयात. चलूया आपण प्रेझेंटेशन बॉक्स एरियामध्ये. अच्छा, या संपूर्ण स्पर्धेमध्ये अच्छा रजनीमध्ये ज्यांना आपल्या पंचांची भूमिका निभावली, मी विनंती करतोय आपल्या संजय म्हात्रे सरांना की आपण सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी यावं. प्रितेश कोळी यांच्या शुभ हस्ते सन्माननीय पंच संजयजी म्हात्रे सरांचा या ठिकाणी यथोचित मान सन्मान केला जातोय. हे महाराष्ट्राचं वस्त्रालंकार आहे. हे गोड आठवण भेट सौंदर्याचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन हा सन्मान त्यांना समर्पित केला जातो. एकदा जोरदार टाळ्या आपल्या पंचांसाठी. क्रिकेट खेळणं फार कठीण आहे, सोपं आहे, पण पंचांची भूमिका निभावणं हे फार कठीण गोष्ट. आणि आज या स्पर्धेमध्ये त्यांनी केलेली सेवा, त्याचा सन्मान या ठिकाणी केला जातोय.
ओव्हर टू भोसले सर. फटका फसला होता. काही काळ चेंडू हवेमध्ये राहिला. एक सिंगल इथे प्राप्त होत असताना पाहायला मिळाली. सोनू पाटील नॉन स्ट्राईक एंडवरती आलाय. शेवटच्या षटक मैदानाच्या आतमध्ये जीत खोत याला आपण गोलंदाजी करत असताना पाहायला मिळतो आहे. जीत खोत एक युवा प्रतिभावान असा गोलंदाज आहे. कारण या संघाने या वर्षीच्या हंगामामध्ये काही नव्या चेहऱ्यांना ॲड केलं. त्यापैकी एक काही या वर्षीच नव्हे तर गतवर्षीपासून काही नवे चेहरे या संघामध्ये स्थान देण्यात आलंय. यावेळेला फटका इथे फसला. चेंडू हवेमध्ये. आदित्य डबल माइंडेड राहिला. संघ इथे दुहेरी धावा इथे दोन्ही फलंदाज कंप्लीट करत असताना पाहायला मिळतोय. धावा आल्यात त्या दोन दुहेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या 20 रन्स ऑन दी बोर्ड आहे. 20 धावा धावफलकावरती. फायनलच्या मॅचमध्ये 30 धावसंख्येपर्यंत मजल मारण्याचा प्रयत्न निश्चितच असेल. रोशन म्हात्रे त्या दर्जाचे स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न निश्चितच त्याच्या माध्यमातून पाहायला मिळेल. जीत खोतच्या अगेन्स्ट. जीत खोत पुन्हा एकदा सज्ज होईल. ओव्हर द विकेटने यावेळेला डाऊन द ग्राउंड. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. आउट ऑफ दी पार्क. षटकार. तरील पुढील सन्मानासाठी विनंती करतोय. आधुनिक काळामधलं क्रिकेट आता संगीतासोबत खेळलं जातं आणि म्हणूनच आमचे डीजे मास्टर ज्यांना 5 दिवस आपल्याला या ठिकाणी संगीतातून प्रवास करून दिला. मी डीजे मास्टर यांना विनंती करतोय की आपण सन्मान स्वीकारण्यासाठी प्रेझेंटेशन बॉक्स एरियामध्ये यावं. लगातार बॅक टू बॅक 2 षटकार. लगातो 6. रोशन म्हात्रेच्या बॅटमधून ब्रँडेड षटकार. बत्तीस धावा धावफलकावरती. संघाला हव्याच्या यशाची चव चाकायची असेल तर आघाडीचा बॅटर हा सक्षम लागतो. हा बाहुबली मैदानाच्या आतमध्ये उभा आहे. संघाचा संकटमोचक तारणहार इथे धावून आलाय. जीत खोतच्या अगेन्स्ट. त्याच्या बॅटमधून षटकार येत असताना पाहायला मिळाल्यात. संघाची धावसंख्या वेगाने पुढे 32 बनल्यात. 2 बॉलचा आधुनिक खेळ शेष आहे. डीजे सँडीचे प्रोप्रायटर करंजी शेळके आणि श्रीकृष्ण मंडप डेकोरेटर्स वावंजे यांचा हा सन्मान सामूहिकरित्या या ठिकाणी केला जातो आहे. आपण एकदा जोरदार टाळ्यांनी त्यांचं कौतुक करूया. जीत खोतचा हा बॉल लोअर फुलटोस बनवला. ऑन साईडला खेळले. डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवण्यात आलं. एक सिंगल घेतली आहे. दुहेरीसाठी पलटले. स्क्वेअर फेकी त्याचा फायदा झालाय. टाळ्यांचा कडकडाट. सकाळचे पहाटेचे मला वाटतात की जवळपास 5:02 झाल्यात. कामोठेकर गावी आज घरी गेलेले नाही आहेत. कारण कामोठे संघ या वर्षीच्या हंगामामध्ये प्रथमच फायनलमध्ये दाखल झाला आहे. आनंदाची बातमी नव्हे, आनंदाचा करंडक घरी घेऊन जायचं आहे. यासाठी आज संपूर्ण गावच्या गाव या ठिकाणी उपस्थित आहे. लोअर फुलटोज होता. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला. 1 धाव इथे कंप्लीट करण्यात येते. एकेरी धाव आली आहे. संघाची धावसंख्या एकेरीच्या मदतीने बनल्यात त्या 35. 35 ऑन दी बोर्ड आहेत. 35 धावा धावफलकावरती. 36 धावांचं लक्ष या मॅच मध्ये ठेवण्यात आलंय. धन्यवाद. मी मात्र आपल्यापासून रजा घेईन. जय हिंद, जय महाराष्ट्र. तो श्रेयस यांना की त्यांचा स्वागत सन्मान या स्पर्धेच्या वतीनं केला जावा. साई गणेश चषकाची गोड आठवण, सन्मान चिन्ह, माई शुभदार शाल आणि प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन मात्र स्वागत सन्मान अतिशजी पाटील समालोचक यांचा केला जातोय. मी पुढील सत्कारासाठी आमंत्रित करतोय महाराष्ट्रामध्ये ज्यांचा खरोखर बऱ्याच स्पर्धा कव्हरेज केल्या जातात, ज्यांच्या आवाजातून, ज्या आवाजानं खऱ्या अर्थाने या सीझनमध्ये सर्व प्रेक्षकांना भुरळ पाडली आहे, त्या जयेशजी भोसले सरांना मी आमंत्रित करतोय सत्कारासाठी की आपण या स्वागत सन्मानाचा स्वीकार करावा. समालोचक म्हणून आज त्यांनी या गव्हाणच्या रजनी क्रिकेटमध्ये उपस्थित राहून आम्हासाठी जे काही समालोचन ऐकवलं त्याबद्दल या साई गणेश चषकामध्ये आपला स्वागत सन्मान केला जात आहे. तदनंतर मात्र आपण अजून एक सत्कार करतोय. ही स्पर्धा ज्यांच्या माध्यमातून लाईव्ह कव्हरेज केली गेली, WTC लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा
तर मी आमंत्रित करतोय WTC चे प्रोप्रायटर राहुल उलवेकर अँड टीम खिडूकपाडा यांची या सेवा राहिली लाईव्हची. आपण पाहतोय जयेशजी भोसले सरांचा इथं स्वागत सन्मान प्रेझेंटेशन बॉक्समध्ये होत असताना पाहतोय आपण जयेश भोसले सरांचा स्वागत सन्मान. तदनंतर मात्र ही स्पर्धा ज्या लाईव्ह वाहिनीच्या माध्यमातून आपण पाहिलीत WTC वर्ल्ड टेनिस क्रिकेटच्या लाईव्हच्या माध्यमातून राहुलजी उलवेकर आणि त्यांची टीम पूर्ण 3 कॅमेऱ्याच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हरेज करण्यात आली. त्यांचं स्वागत सन्मान मात्र मी आमंत्रित करतोय दीप भोईर यांना की आपण त्यांचं स्वागत सन्मान करायचा आहे. दीप भोईर यांना विनंती करतोय. राहुलजी उलवेकर आणि त्यांच्या टीमचा प्रतिनिधी तिथं आहे, त्यांचं स्वागत सन्मान करायचा आहे. हॅलो. साई गणेश मित्र मंडळ पुरस्कृत स्वर्गीय महेश स्मृती, स्वर्गीय सदानंद स्मृती व स्वर्गीय दयानंद स्मृती आयोजित साई गणेश चषक 2025 ची मेगा फायनल अंतिम टप्प्यामध्ये आज आपण पोहोचलोय. अंतिम रचनेमध्ये ही स्पर्धा आपण पोहोचवली आहे आणि एक यशस्वी आयोजन राहिलं. या स्पर्धेचा आपण पाहतोय गव्हाणच्या या पाटणे क्रिकेट मैदानावरती याच्यासाठी केला होता शेवटचा दिस आणि शेवटचा क्षण मात्र गोड व्हावा आणि अंतिम टप्प्यामध्ये शेवटच्या क्षणामध्ये आपण ही स्पर्धा एन्जॉय करतोय. उत्तरार्ध होते सुरुवात, आपण पाहतोय उत्तरार्धाला होईल सुरुवात. धावसंख्या चेस करायच्या आहेत. 18 चेंडू जिंकण्यासाठी सिद्धार्थ 11 जीवदानी बामणडोंगरी संघाला गरज असेल ती 36 धावांची. या 36 धावसंख्या कशा बनवल्या जातील आणि कशा रोखल्या जातील हे मात्र आपण मैदानामध्ये पाहूया. सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली आहे. संदेश गोंदले आणि तकदीर पाटील ही सलामीची जोडी. एकीकडे आहे उलवेनोड पंचक्रोशीतील हा संघ आपण पाहतोय ज्यांनी या सध्याच्या घडीला मात्र नक्कीच नाव कमावलंय. तर बामणडोंगरी संघ तर एकीकडे आहे जय हनुमान कामोठे संघ. पहिलं षटक निखिल गोवारी घेऊन आलाय. पहिला चेंडू मात्र निर्धाव फेकलाय. आपण पाहतोय 36 धावांचा चेस हा सहजरित्या करून देणार नाहीये याचं मात्र उदाहरण दिलंय पहिल्या चेंडावरती. टीट फॉर टॅट याचं मात्र प्रत्युत्तर देत असताना आपण मैदानावरती पाहतोय पहिला चेंडू निर्धाव फेकलाय. निर्धाव चेंडू आल्यानंतर मात्र नक्कीच आपण पाहतोय कोणतं उत्तर असेल फलंदाजाकडे निखिल गोवारीच्या या गोलंदाजीवरती. संदेश गोंदीसाठी पाहतोय आपण लोअर फुल टॉस फटका सजवलाय परंतु डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. चेंडूवरती आले तर उचलतील फेकतील तत्वर मात्र आपण पाहतोय या चेंडूवरती फक्त एक सिंगल रन ऍड केली जाते. उत्तरार्धाला मात्र पाहतोय आपण धावसंख्येला या सिंगलच्या सहाय्याने केली गेलेली ही सुरुवात श्री गणेशा धावफलकावरती धावसंख्या येईल ती 1. आपण पाहतोय संदेश गोंदलेनं ही 1 धावसंख्या मिळवली आहे. स्ट्रायकिंगकडे आलाय फलंदाज तकदीर पाटील. आणखीन एक विस्फोटक फलंदाज आक्रमक फलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं सिद्धार्थ 11 जीवदानी बामणडोंगरी संघाचा तकदीर पाटील स्ट्रायकिंगकडे आलाय. निखिल आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर. जानमान कामोडे संघाचा इथून मात्र नक्कीच चांगला फटका आहे. कव्हर पॉइंटच्या दिशेनं चेंडू चाललाय. क्षेत्ररक्षक पोहोचलेत परंतु थोडस लेझी क्रिकेट पाहायला मिळाला त्याचा परिणाम आपण पाहिला. चेंडू सीमा पार झालाय फरार. हा मात्र आलाय चौकार. काय
गोलंदाजावरती मात्र या चेंडूवरती आलाय चांगला फटका लॉंग ऑफच्या दिशेनं बॅक टू बॅकचा दुसरा चौकार. पहिल्या 2 चेंडूवरती विचार केला तर निखिल गोवारीनं मात्र प्रभुत्व ठेवलं होतं, वर्चस्व ठेवलं होतं आणि नक्कीच तदनंतर मात्र आपण पाहिलं तर तकदीर आला आणि मात्र फलंदाजीला सुरुवात केली आक्रमकतेनं. ज्या फलंदाजीसाठी तो गणला जातोय बॅक टू बॅकचे 2 चौकार आलेत. धावसंख्या धावफलकावरती आहे ती पाहतोय आपण 9. पहिलं षटक मार्गस्थ आहे. निखिलला मात्र इथं विचार करण्यासाठी भाग पाडलाय. निखिल गोवारी गोलंदाजीच्या मार्कवर. हा चेंडू नक्कीच पंचवल्य जमिनीला समांतर हात विशू कोहली सरांचा इशारा आलाय. हा मात्र वाईट बॉल. 2 चौकारचा नक्कीच प्रेशर असेल का निखिल गोवारीवरती. हे दडपण झुगारून गोलंदाजी केली जाईल का या निर्णायक सामन्यामध्ये. आपण पाहतोय चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन कोणता संघ ठरेल. साई गणेश चषकाचा हा चेंडू खोलवर टप्प्याचा होता. बॉलर बॅक टू द ड्राईव्ह पाहायला मिळाला. तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण आणि थ्रो ही त्याच मात्र दर्जाचा पाहायला मिळाला. तिथं क्षेत्ररक्षक होते बारक्या कांबळे. रायगडचा वेल फिनिशर म्हणून ज्याला ओळखलं जातं ते बारक्या कांबळेला आपण या मैदानावरती आपण पाहतोय कामोठे संघाकडून. लास्ट बॉल शेवटचा चेंडू या षटकाचा बाकी असेल. धावसंख्या धावफलकावरती असताना पाहतोय आपण 11. सुरुवात मात्र दमदार झाली आहे ती सिद्धार्थ 11 जीवदानी बामणडोंगरी संघाची. उत्तरार्धामध्ये आपण पाहतोय चेस आहे 36. आतापर्यंत जमवल्यात 11. शेवटचा चेंडू फर्स्ट ओव्हरचा पहिल्या षटकाचा लास्ट बॉल फेकला जाईल. गोलंदाज आहे निखिल गोवारी. हा चेंडू आपण पाहतोय टप्पा पडतोय बाहेर निघतोय. वाईटचा इशारा आलाय. आणखीन एक अवांतर जोडली जाईल धावफलकावरती. टोटल मध्ये पडते भट. टोटल होते 12. अजून एक चेंडू बाकी असेल पण पाहतोय हा चेंडू परत फेकावा लागेल. अवांतर चेंडू आल्यानंतर मात्र गोलंदाजी मार्गावर सज्ज झालाय निखिल गोवारी. 12 धावसंख्या आतापर्यंत खर्ची केल्यात. शेवटचा चेंडू फटका जरूर चांगला आहे. क्षेत्ररक्षक आहे तिथं. इथून मात्र नक्कीच डायरेक्ट हिट. फलंदाज बाद संदेश गोंधळी बॅक टू द डगआउट. आपण पाहिलं या चेंडूवरती जितकं चांगलं क्षेत्ररक्षण तितकंच चांगला अलर्ट राहिला होता क्षेत्ररक्षक. त्यानं पाहिलं फलंदाज थोडासा स्लो झाला. लगेच डायरेक्ट हिट आली आणि तदनंतर मात्र संदेशला परतावलाय. संदेश मस्त या सामन्यामध्ये सस्त्यावरती परतलाय. षटक समाप्त झालंय. पहिलं धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय ती 12. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये शेवटच्या चेंडूवरती आलेलं हे सांघिक यश घवघवीत यश मात्र संदेशला बाद करण्यात आलाय आणि इथून मात्र नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय. फलंदाज असेल आपण पाहतोय शुभम पाटील चिकू. हा फलंदाज आपण मैदानामध्ये पाहतोय. इथून मात्र नक्कीच शुभम पाटीलनं आतापर्यंत जीवदानी बामणडोंगरी संघासाठी केलेली फलंदाजी लाभदायक राहिली. परंतु या निर्णायक सामन्यामध्ये अंतिम सामन्यामध्ये काय त्याची रणनीती असेल, काय फलंदाजी असेल, निर्णायक फलंदाजी केली जाईल का, विजयाच्या दिशेने वाटचाल करणारी फलंदाजी त्याच्या माध्यमातून केली जाईल का हे मात्र पाहायला मिळेल. वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरं षटक आपण पाहतोय उत्तरार्धामध्ये नयन खांबे. नक्कीच आपण मागच्या सामन्यामध्ये जर पाहिलं तर जेव्हा टॉप 5च्या लढती सुरू झाल्या तेव्हा मग नक्कीच या गोलंदाजाने नक्कीच चांगलं नाव कमावला आणि आतापर्यंत चांगली कामगिरी राहिली आहे ती जय हनुमान कामोठी संघाच्या या गोलंदाजाची. नयन खांबे हा गोलंदाज आपण पाहतोय. चला क्षेत्ररक्षण लावा. 12 चेंडू 24 धावांची गरज असेल.
अंतिम लढत, अंतिम सामना, मेगा फायनलची ही लढत आपण पाहतोय. साई गणेश चषक 2025ची कोण ठरणार चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन, कोणाची चर्चा राहणार उद्याच्या दिवसामध्ये ती मात्र पाहायला मिळेल. एकीकडे संघ आहे सिद्धार्थ 11 जीवदानी बामणडोंगरी, एकीकडे संघ आहे जय हनुमान कामोठे. गोलंदाज नयन खांबे. शुभमसाठी पहिला चेंडू फटका सजवलाय, परंतु डीपमध्ये प्रोटेक्शन लगावलं गेलं. आपण पाहतोय चेंडू अडवला जाईल, उचलून फेकला जाईल, तद्वर मात्र एक सिंगल रन ऍड केली जाईल. धावपटलावरती समीकरण मात्र बदललं जाईल. 11 चेंडू जिंकण्यासाठी अजूनही 23 धावांची गरज असेल. फलंदाज मात्र स्ट्रायकेंडवरती येतोय तकदीर पाटील, ज्याच्या माध्यमातून खेळले गेले बॅक टू बॅकचे 2 चौकार, तदनंतर सिंगल. अशा रीतीने मात्र तो 9 या धावसंख्येवरती खेळतोय. 3 चेंडूंचा सामना केलाय. इथून मात्र उर्वरित चेंडूंचा सामना करून मात्र आपल्या संघाला सुस्थितीमध्ये नेण्याचं काम केलं जाईल का या फलंदाजाच्या माध्यमातून. गोलंदाज आपण पाहतोय नयन. या गोलंदाजाला जय हनुमान कामोठे संघाचा एक अष्टपैलू आणि महत्त्वाचा गोलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. धावसंख्या थांबवायच्या आहेत त्यांना. 11 चेंडूमध्ये 23 या धावसंख्या थांबवल्या जातील का. चेंडू नक्कीच आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न, तिथं क्षेत्ररक्षक मात्र चेंडूवरती येतील, तद्वर मात्र एक सिंगल मिळेल. एक सिंगलनं मात्र समीकरण बदललं जाईल. एका चेंडूवरती येणाऱ्या सिंगल, डबल किंवा मोठ्या फटक्याने मात्र गणितं बदलतील. ही गणितं मात्र सोडवावी लागतील खऱ्या अर्थानं मैदानावरती असलेल्या या फलंदाजांना. जर विजयाच्या दिशेनं वाटचाल करायची असेल तर आपण पाहतोय अजूनही गरज असेल 23 धावांची. चेंडू शिल्लक असतील पाहतोय 10 चेंडूमध्ये बनवायच्या 23. जीवदानी बामणडोंगरी की जय हनुमान कामोठे. 10 मध्ये 22 बनवायच्यात. फटका सजवला गेलाय. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. ओहो, सेकंड अटेम्प्ट मध्ये मात्र चेंडू हातातून निसटला आणि तदनंतर आपण पाहतोय डायरेक्ट हिट. परत एकदा आणखीन एक फलंदाज रन आउटच्या स्वरूपात. पंचांचं बोट मात्र आकाशाकडे गेलंय आणि हा मात्र निर्णायक क्षणाला फलंदाज बाद असेल. आणि आपण पाहतोय ज्या विकेटची गरज होती जय हनुमान कामोठे संघाला, ती विकेट मैदानातून बाहेर आली, तीही रनआउटच्या माध्यमातून. ही विकेट मात्र नक्कीच किती महागात पडेल सिद्धार्थ 11 जीवदानी बामणडोंगरी संघाला, हा मात्र विचार केला जाईल. आणि हा मात्र प्रश्न विचारला जाईल की ही धाव गरजेची होती का, किंवा ही धाव घेताना तकदीरला खरंच ही धाव कंप्लीट करणं गरजेचं होतं का, हा मात्र प्रश्न डगआउटमधून विचारला जाईल. नऊ चेंडू अजूनही जिंकण्यासाठी 21 धावांची गरज. फलंदाज मैदानामध्ये गेलाय आर्यन नाईक. 9 चेंडू 21 धावांची गरज. नयन खांबे. इथून मात्र फटका मिस मॅच झालाय. क्षेत्ररक्षक आलाय. परत एकदा झेल सुटलाय. या क्षेत्ररक्षकाने नक्कीच काय चालवलंय ते पाहावं लागेल. उर्सरोच्या स्वरूपात दुसरी तिसरीचा प्रयत्न आणि पाहता पाहता 3 धावा पूर्ण केल्या गेल्यात. क्षेत्ररक्षक होते आपण तिथं पाहतोय बारक्या कांबले. इथून मात्र काय घडलंय काय मैदानामध्ये, ज्या क्षेत्ररक्षकाकडून ही अपेक्षा नसेल पाठीराखांना आणि आपण पाहतोय टीममेट्सला, परंतु तेच मैदानामध्ये ऐन मोक्याच्या क्षणाला घडलं गेलंय. मागच्या चेंडूवरती पाहिलं तर झेल सुटला, तदनंतर मात्र या चेंडूवरती पाहिलं तर आपण झेल सुटलाय. धावसंख्या आता बनवायच्या आहेत 8 मध्ये 18. 8 मध्ये 18 बनवायचे आहेत. समोर फलंदाज असेल आर्यन नाईक, यंग टॅलेंट ऑफ जीवदानी बामणडोंगरी म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं.
ज्याच्या फलंदाजीला सर्व करतात लाईक तो मात्र असेल मैदानामध्ये आर्यन नाईक. या फलंदाजाच्या माध्यमातून ह्या धावसंख्येचा पाठलाग केला जाऊ शकतो का? 36 बनवायच्या होत्या, आतापर्यंत बनवल्या गेल्या त्या 18. अर्धा पल्ला तर पार केलाय, अजून अर्धा पल्ला पार करायचा आहे. हा अर्धा पल्ला पार करत असताना आर्यन नाईक आपली आक्रमकता सिद्ध करेल का? की आक्रमकता आतापर्यंत जी दाखवले गोलंदाजीतून नयन खांबे. जय आणि पराजयामधील अंतर होता नयन खांबे, परंतु इथून मात्र फटका सजवलाय. मी म्हटलंच होतं ज्याच्या फलंदाजीला सगळे जण करतात लाईक तो मात्र आहे आर्यन नाईक. या षटकारानं मात्र नक्कीच आपण पाहतोय समीकरण बदललेत आणि नक्कीच समीकरण आलंय 7 चेंडू 12. 7-12 साठी आपण पाहतोय अक्षरशः घरामध्ये भांडणं पेटली जातात, परंतु इथून मात्र युद्ध पेटलं जाईल मैदानामध्ये. ते 7-12 साठी 7 चेंडू जिंकण्यासाठी 12 धावांची गरज. हा 7-12 कोणाच्या नावावरती होईल? चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन कोण ठरेल? सिद्धार्थ 11 जीवदानी बामणडोंगरी की जय हनुमान कामोठे, पनवेल की उलवानोड, उलवानोड की पनवेल, कोण पोचेल या चॅम्पियन बनण्यासाठी या ट्रॉफी पर्यंत? नयन खांबे गोलंदाजी मार्कवर. 7-12 ची गरज, आणखीन एक देखना फटका आणि इथून मात्र नक्कीच सामन्याचा चित्र केलाय स्पष्ट. जिथं होती गरज 7 चेंडू 12 धावसंख्येची, गरज असेल 6 चेंडू 6 धावसंख्येची. दे धडक फलंदाजी पाहायला मिळाली मैदानामध्ये. कडक आणि दे धडक आर्यन नाईकनं मात्र खरंच आजच्या रात्रीमध्ये प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. जय आणि पराजयामध्ये तो उभा आहे आणि विजयाच्या दिशेने खरोखरच वाटचाल करेल का? सिद्धार्थ 11 जीवदानी बामणडोंगरी संघ आजच्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर हा संघ ए गटामध्ये खेळला आणि तब्बल नक्कीच ज्या 8 संघामध्ये खेळला तर नंतर मात्र आतापर्यंत पोहोचला अंतिम सामन्यामध्ये. या अंतिम सामन्यामध्ये जिंकण्यासाठी 6 चेंडू 6 धावसंख्या बनवायच्या आहेत. कोणता गोलंदाज असेल ज्याच्या माध्यमातून ह्या धावसंख्या रोखल्या जातील का? की आतापर्यंत ज्यांच्या माध्यमातून ही फलंदाजी राहिली आहे ती मात्र नक्कीच विजयाच्या दिशेनं आणि विजय मात्र खिचून आणेल ही फलंदाजी केली जाईल का ते मात्र पाहूयात. आणि जर हे आव्हान जर षटकाराने पेललं तर अमित यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक असेल. जर षटकार मारून ही मॅच विन केली तर त्या फलंदाजासाठी मात्र 500 रुपयाचं पारितोषिक असेल. गोलंदाज आहे रोशन म्हात्रे. शेवटचं षटक, निर्णायक षटक घेऊन 6 मध्ये 6 बनवायच्यात. पहिला मात्र चेंडू आपण पाहतोय निर्धावालाय. 6 मध्ये 6 बनवायचे आहेत. पहिला चेंडू निर्धाव, तदनंतर आपण बघतोय पुढचा चेंडू नक्कीच हलक्या हाताने खेळून काढलाय आर्यन नाईक. याला मात्र स्ट्राईक एंड वरती आणलं जात आहे. शुभम पाटीलनं ओळखलं. एकीकडे मात्र बॅट लागली आहे, बॅट बोलतीये. षटकार चौकाराची भाषा ती मात्र आर्यन नाईकची. त्याला मात्र स्ट्राईक एंड वरती आणण्याचं काम शुभमच्या माध्यमातून केलं गेलंय. इथून मात्र गरज असेल 4 चेंडू 5 धावेची. चार चेंडू 5 धावांची गरज जिंकण्यासाठी मेगा फायनल साई गणेश चषकाची आपण पाहतोय. प्रवीण दादा कोहली यांच्या माध्यमातून आखली गेलेली आणि आयोजित केलेली ही स्पर्धा पाटणे क्रिकेट मैदान गव्हाण कोलीवाड्याचं हे मैदान आपण पाहतोय. 5 दिवस या रजनी क्रिकेटचं आयोजन आपण पाहिलंच. 5 दिवसांमध्ये कित्येक सामने झाले, कित्येक संघ खेळले. त्यामधून मात्र टॉप 2 संघ भेटले. त्या 2 संघांमध्ये हे चाललेलं द्वंद्व युद्ध मेगा फायनलची ही थरार मॅच आकर्षित करणारी आपण पाहतोय.
शेवटचे 4 चेंडू बनवायचे आहेत. 5 गोलंदाजी मार्कवर रोशन म्हात्रे. फलंदाज असेल आर्यन नाईक. शेवटचा नक्कीच आपण पाहतोय 5 धावा बनवत असताना हा फटका सजवला गेला. एकेरी तर पूर्ण केले, दुहेरीचा प्रयत्न होता परंतु थांबवलं गेलंय. दोन्ही फलंदाजांना आपण पाहतोय क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून गरज असेल 3 चेंडू 4 धावांची. मेगा फायनल ज्या रीतीनं व्हायला हवी ती मात्र होत असताना आपण पाहतोय दोन्ही संघ मात्र मैदान सोडायला तयार नाही आहेत. दोन्ही संघ मात्र नक्कीच आपण पाहतोय मॅच सोडायला तयार नाही आहेत. दोन्ही संघाकडून मात्र शर्तीचे प्रयत्न केले जात आहेत. वार पलटवार मात्र पाहायला मिळतात. गरज असेल आपण पाहतोय 3 मध्ये 4. तीन मध्ये 4 बनवायचे आहेत. गोलंदाज आहे रोशन म्हात्रे. तारणार ठरेल का जय हनुमान कामोठे संघासाठी ते मात्र पाहावं लागेल. हा चेंडू आपण पाहतोय हलक्या हाताने खेळायचा होता. कदाचित त्याचं नक्कीच शुभम पाटीलचं मन बनलं असेल की आर्यनला आपण स्ट्राईक एंडला आणूया, परंतु तसं काही घडताना दिसत नाही. हा चेंडू आलाय निर्धाव. आता मात्र नक्कीच वर्चस्व निर्माण केलंय रोशन म्हात्रेनं. जय हनुमान कामोठे संघाचा हा गोलंदाज आपण पाहतोय. गोलंदाजी आवडली असेल तर नक्कीच जोरदार टाळ्या होत्या रोशन म्हात्रेसाठी. 2 मध्ये बनवायच्या 4. निर्णायक विजय 4 धावांनी दूर. चेंडू बाकी आहेत 2. समोर फलंदाज आहे शुभम पाटील. आठवावी लागेल ती फलंदाजी जी आतापर्यंत त्याने केली आहे. मागचं सगळं विसरून मात्र आता वर्तमानामध्ये केली जाईल का ती फलंदाजी. फटका जरूर चांगला आहे. नक्कीच क्षेत्ररक्षक आले चेंडूवरती. धावसंख्या मिळाली आहे 1. गरज असेल आता 1 चेंडू 3 धावांची. साई गणेश चषक 2025 मध्ये ज्या रीतीनं आणि जशी फायनल व्हायला हवी होती हे प्रेक्षकांच्या मनात होतं, ती फायनल मॅच आणि ती अंतिम मेगा फायनल आपण पाहतोय. अंतिम लढत त्याच दर्जाची, ज्या दर्जाचं आयोजन त्याच दर्जाची ही स्पर्धा, त्याच दर्जाची ही मॅच आपण एन्जॉय करतोय. शेवटचा 1 चेंडू बनवायचा आहेत 3 धावा. एकदा जोरदार टाळ्याने स्वागत करूया या चेंडूचं. सर्व क्रीडाप्रेमींनी उपस्थित असलेल्या जोरदार टाळ्या देऊया रोशन म्हात्रेच्या या चेंडूसाठी. लास्ट बॉल 1 चेंडू 3 धावांची गरज. जोरदार टाळ्या होत्या. हा चेंडू इथून मात्र नक्कीच चेंडू अडवला गेलाय. चेंडू मैदानामध्ये राहिलाय आणि मात्र मेगा फायनल जिंकली आहे.